Good afternoon, friends. Good afternoon, students. Today we are going to start English grammar for 10th and 9th class. To watch more videos, please subscribe our YouTube channel. So we are going to start basic grammar today. That is called tense. आता tense, three types of tense. In English, present tense, past tense and future tense. म्हणजेच वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. ज्या चालू क्रिया असतात, चालू घटना असते, त्याला आपण वर्तमान काळ म्हणणार, म्हणजे प्रेझेंट टेन्स म्हणणार. ज्या घटना घडून गेलेल्या असतात, म्हणजे याच्या आधी घडून गेलेल्या असतात, बिफोर, आणि ज्या आता आफ्टर म्हणजे नंतर घडणाऱ्या असतात, म्हणजे ज्या येणाऱ्या काळात घडणार आहेत, त्यांना आपण म्हणणार भविष्यकाळ. अशा तीन काळामध्ये आपण टेन्स पाहत असतो, तीन प्रकारात टेन्स पाहत असतो. याच्यापैकी आता चौथा टेन्स नाहीच आहे, त्याच्यामुळे आपण हे तीनच अभ्यासणार आहेत. आता टेन्स अभ्यासत असताना सुरुवातीला आपण टेन्सच का पाहणार? तर टेन्स पाहण्यामागचं कारण म्हणजे की भरपूर जे काही आपलं ग्रामर आहे, आता इंग्लिशचं रायटिंग स्किल असेल, ग्रामर असेल, ते आपलं या टेन्सवरती डिपेंड असतं, अवलंबून असतं. त्यामुळं आपण सुरुवातीला टेन्स पाहत आहोत. तसं आपण 9वीलाही टेन्स पाहिले, 8वीला पाहिले, तसं तर तुम्ही 5वीपासूनही टेन्स पाहिलेला असेल. पण एक थोडक्यात आज आपण हे टेन्स पाहतोय. उद्यापासून आपण ग्रामरचा, तुम्ही मला वाटल्यास कमेंटमध्ये सांगा की कोणता टॉपिक चालू करायचा आहे. उद्यापासून आपण तो चालू करू. तर आता प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. जसं पाहिलं आपण की वर्तमान काळ म्हणजे काय, तर सध्या ज्या इन्स्टंट, सध्या ज्या क्रिया चालू असतात, घटना चालू असते, त्याला आपण वर्तमान काळ असं म्हणत असतो. जसं की मी शिकवतोय, आय एम टीचिंग, मग झालं वर्तमान काळ. भूतकाळ म्हणजे काय, की याच्या आधी होऊन गेलेल्या घटना, मग त्या काल घडलेल्या असतील, 10 वर्षापूर्वी असतील, 10 दिवसापूर्वी असेल, किंवा आत्ता 10 मिनिटं आधीची असेल, म्हणजे होऊन गेलेली घटना म्हणजे भूतकाळ, होऊन गेलेली क्रिया. आणि भविष्यकाळ म्हणजे ज्या आता घडलेल्या नाही आहेत, घडतही नाही, पण इथून पुढे येणाऱ्या काळात ज्या घडणार आहेत, त्यांना आपण म्हणतो फ्युचर टेन्स. आता देअर आर 4 टाइप्स ऑफ इच टेन्स, म्हणजे प्रत्येक काळाचे प्रत्येकी 4 प्रकार पडतात. आता एकदम सोप्या पद्धतीत आपण सुरुवातीला ते पाहू. पहिला आहे पहा, सिंपल, म्हणजे त्याला इनडेफिनाइट पण आपण म्हणू शकतो. दुसरा आहे कंटिन्युअस. तिसरा आहे परफेक्ट, थर्ड. and fourth, perfect continuous. असे प्रत्येकाचे हे 4 प्रकार पडतात. आता पहिला पास सिंपल म्हणजेच इनडेफिनाइट. आता सिंपल म्हणजे याला आपण प्रत्येक टेन्स पुढे जोडायचं, फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट सिंपल टेन्स. मग आता हा टेन्स कसा ओळखायचा, किंवा इनडेफिनाइट म्हणजे अनिश्चित काळ. आता सिंपल आणि इनडेफिनाइट म्हणजे अनिश्चित किंवा साधा काळ हा कसा ओळखत असतो आपण, इथं क्रिया नेमकी कधी घडते, तिचा काळ काय, वेळ काय, हे जास्त करून आपल्या ध्यानात येत नाही. एक वेळ त्याचा म्हणजे काळ ध्यानात येईल, ती वर्तमान मधले, भूतमधले का भविष्यामधले आहे, म्हणजे प्रेझेंट मधले, पास्ट मधले का फ्युचर मधले. पण त्याचा आपल्याला नेमका वेळ कोणती आहे, नेमकं ती क्रिया घडते, घडून गेली का घडणार आहे, याच्यातला वेळ एक्झॅक्ट लक्षात येत नाही, म्हणून आपण त्याला अनिश्चित काळ म्हणत असतो, म्हणजेच इनडेफिनाइट सिंपल टेन्स. दुसरा आहे कंटिन्युअस टेन्स. आता कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, इथंही आपल्याला वेळ निश्चित कळत नाही, पण क्रिया चालू आहे. कंटिन्युअस म्हणजे काय, चालू आहे, तर इथं क्रिया चालू असते, नेमकं ती पूर्ण झाली आहे, पूर्ण होते, किंवा कधी चालू झाली किंवा कधी संपणार हे आपल्याला माहिती नसतं, ती फक्त चालू एवढंच आपल्याला माहिती असतं, म्हणजे कंटिन्युअस टेन्स.
जसं की आपण एक्झाम्पल पाहू, आय एम गोइंग टू स्कूल. आता आय एम गोइंग टू स्कूल क्रिया चालू आहे. आता हा शाळेत, इथं सांगितलं मी शाळेत जात आहे, मग मी घरून कधी निघालोय, शाळेत कधी पोहोचणार आहे याचं काही आपल्याला वेळ वगैरे माहिती नाही, पण क्रिया चालू आहे. मग तसंच इथं अनिश्चित काळ असतो, इथंही आपल्याला तिथं वेळेसंबंधी जास्त माहिती सांगता येत नाही, पण क्रिया चालू असते, त्यावेळेस आपण म्हणणार कंटिन्युअस टेन्स. नंतर आहे परफेक्ट टेन्स. आता परफेक्ट म्हणल्याच्या नंतर तो विषय संपतो. परफेक्ट इथं सेंटेन्समधून, वाक्यामधून आपल्याला कळणार की क्रिया पूर्णपणे संपलेली आहे, आता संपलेली, त्याला म्हणायचं परफेक्ट टेन्स. म्हणजे क्रिया जी चालू झालेली आहे, आता कधी चालू झालेली आहे त्या वाक्यानुसार आपल्याला कळेल, पण ती क्रिया संपलेली आहे किंवा नुकतीच संपली, इन्स्टंट संपली असं सांगण्यासाठी आपण परफेक्ट टेन्स वापरत असतो. म्हणजे समजा आपण एखादं एक्झाम्पल पाहू की माझं जेवण झालंय किंवा मी शाळेत पोहोचलोय, आपण लिहू शकतो, किंवा तो शाळेत पोहोचलाय, ही हॅज रीच ॲट स्कूल किंवा इन स्कूल. म्हणजे ही परफेक्ट. इथं काय असतं की घटना पूर्ण होत आली, संपली, म्हणजे घटना तिथं म्हणजे जी काही क्रिया चालू होती ती तिथं संपली, हे सांगत असताना आपण वापरत असतो परफेक्ट टेन्स. आणि नंतर आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता इथं काय, आता परफेक्टपणे आणि कंटिन्युअसपणे. कंटिन्युअस आपण आधी पण घेऊ शकतो, कंटिन्युअस परफेक्ट किंवा परफेक्ट कंटिन्युअस. आता इथं दोन्ही शब्द आलेत. एक तो परफेक्ट, आधीच्याच याच्यात आपण पाहिले परफेक्टमध्ये की परफेक्ट म्हणजे क्रिया समाप्त झाली, क्रिया एंड झाली, संपली, पण आता इथं पुन्हा कंटिन्युअस आले. मग अशा वेळेस आपण इथं परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे काय की क्रिया संपत आलेली आहे आणि ती चालू पण आहे, म्हणजे क्रिया संपणारच आहे पण ती चालू पण आहे. मग इथं आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरणार. जसं की आता थोडंसं जम्पलिंग वाटेल की क्रिया संपत पण आली, ती चालू पण आहे. आता हे कसं, तर जसं आता आपण म्हणू शकतो की मी 5 वर्षापासून इंग्लिश बोलतो. मी 5 वर्षापासून इंग्लिश बोलतो म्हणजे मी आधीही बोलत होतो, सध्याही बोलतो आणि पुढं कधीपर्यंत बोलेल हे सांगता येत नाही. म्हणजे क्रिया चालूपणे, म्हणजे परफेक्टपणे आणि कंटिन्युअसपणे, म्हणजे ती चालू झालेली आहे, संपत आलेली आहे, पुढं चालू पण राहील. कधी संपेल आपल्याला ते निश्चित माहीत नाही, कन्फर्म माहीत नाही. मग आपण वापरणार परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. जसं आणखीन एखादं एक्झाम्पल असं पाहू आपण की मी गावाला हे नाही येणार, तर परफेक्ट कंटिन्युअस असे हे प्रत्येक टेन्सचे असे हे 4 प्रकार पडतात. मग आता हे प्रत्येक टेन्सला आपण कसे जोडणार, जसं की सिंपल किंवा इनडेफिनाइट टेन्स आहे तर ते आपण प्रेझेंटमध्ये जोडणार सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट सिंपल टेन्स, म्हणजे साधा वर्तमान काळ, अनिश्चित वर्तमान काळ. नंतर आहे कंटिन्युअस, तर आपण इथं जोडणार की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, म्हणजे चालू वर्तमान काळ, वर्तमान काळातली एखादी चालू क्रिया सांगायची असेल तर आपण हा टेन्स वापरणार. नंतर आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आता वर्तमान काळातलीच क्रिया आहे पण ती नेमकीच संपली किंवा काही सेकंदात आता संपणार आहे, त्यावेळेस तुम्ही वापरू शकता परफेक्ट प्रेझेंट टेन्स. नंतर आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग आता हे परफेक्ट कंटिन्युअसला आपण इथं जोडणार की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ. म्हणजे जसं मी आता सांगितल्याप्रमाणे एखादी क्रिया कधी चालू झालेली आहे ते आपल्याला माहित नाही, ती सध्या पण चालू आहे, पुढं कधी संपेल हे माहीत नाही, मग त्यावेळेस आपण वापरणार परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अशा प्रकारे प्रत्येक टेन्सलाही जोडायचं. मग सिंपल पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स किंवा पास्ट परफेक्ट टेन्स आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, तसंच फ्युचर टेन्सचे. असे मिळून एकूण टेन्सचे पडतात 12 प्रकार आणि त्या पद्धतीने आपण ते पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, असे टेन्सचे म्हणजे प्रत्येक टेन्सचे 4 प्रकार, म्हणजे प्रेझेंट टेन्सचे 4 टाइप्स, पास्ट टेन्सचे 4 टाइप्स आणि फ्युचर टेन्सचे 4 टाइप्स, असे मिळून एकूण 12 प्रकार टेन्सचे 12 टाइप्स आपले पडतात. म्हणजे दिलेलं एक सेंटेन्स आपल्याला 12 वेगळ्या फॉर्ममध्ये तयार करता आलं पाहिजे. तर हा प्रश्न असा, म्हणजे दिलेलं सेंटेन्स वेगवेगळ्या 12 फॉर्म्समध्ये लिहा असा प्रश्न पेपरला येणार नाही. पेपरला प्रश्न येऊ शकतो आपल्याला फक्त की समजा सेंटेन्स दिलंय, एखादं सेंटेन्स देतील, सपोज आय सॉ अ टायगर. मग 2 प्रकारे हा प्रश्न येऊ शकतो. एक तर म्हणजे तुम्हाला इथं देतील आयडेंटिफाय द टेन्स, और दुसरा एखादा प्रश्न असेल म्हणजे
आयडेंटिफाय द टेन्स म्हणल्याच्या नंतर काय करायचं, फक्त दिलेलं सेंटेन्स हे कोणत्या टेन्स मधलं आहे हे आपल्याला ओळखायचंय. मग याच्यानुसार आपल्याकडे फॉर्म्युले आहेतच जे आपण पाहिलेले आहेत. जर कदाचित कोणाकडे नसतील तर त्यांनी मला व्हॉट्सअपवरती सांगा सर आमच्याकडे फॉर्म्युले नाहीत, मी त्यांना ते फॉर्म्युले पाठवतो. तर मग आपण इथं पाहणार हा सब्जेक्ट म्हणजे हा करता, हा वर्ब आहे सॉ. पण हा सॉ वर्बचा कितवा फॉर्म आहे, तर सॉ हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे, कारण फर्स्ट आहे सी, सेकंड आहे सॉ आणि थर्ड सी, म्हणजे यस प्लस V2 आणि अ टायगर तिथलं हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. मग यस प्लस V2 प्लस ओ, मग याच्यानुसार आपल्याला ओळखायचा असतो हा टेन्स कोणता आहे. मग तुम्ही आन्सरमध्ये फक्त एवढंच लिहिणार, सिम्पल पास्ट टेन्स. किंवा दुसरा एखादा प्रश्न म्हणजे इथं येऊ शकतो तुम्हाला पेपरला, इथं दिलेले आयडेंटिफाय द टेन्स, तिथे येईल रिराईट इट, म्हणजे दिलेलं सेंटेन्स रिराईट इट इनटू फ्युचर परफेक्ट टेन्स. म्हणजे पहिल्या याच्यात दिलेलं होतं की फक्त हा टेन्स, दिलेलं सेंटेन्स कोणत्या टेन्सचं ते ओळखा. दुसऱ्या याच्यात ते विचारतील की दिलेलं हे सेंटेन्स आहे, समजा इथं दिलेलं XYZ एखादं सेंटेन्स आहे, त्याला काय करायचं, रिराईट इट इनटू फ्युचर परफेक्ट टेन्स. त्या दिलेल्या सेंटेन्सला फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये बदलायचं, म्हणजे पूर्ण भविष्यकाळात बदलायचं आहे. मग आता दिलेलं सेंटेन्स कोणत्या टेन्स मधलं याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही, आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला ध्यानात असला पाहिजे. म्हणजे त्याच्यामुळे ते फॉर्म्युले तुम्ही ध्यानात ठेवा आणि मग त्या फ्युचर परफेक्ट टेन्सच्या फॉर्म्युल्यानुसार दिलेल्या सेंटेन्सला आपल्याला बदलायचं असतं. अशा प्रकारे टेन्सवरती तुम्हाला प्रश्न येतील. हा टॉपिक आपण सुरुवातीला घेण्याचं कारण एवढंच की याच्यावरती आपलं आता पुढचं भरपूर काही पोर्शन्स, मग त्याच्यात रायटिंग स्किल असेल, त्याच्यानंतर ग्रामर असेल, हे सगळं आपलं जवळपास याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे भरपूर ठिकाणी भरपूर ग्रामरच्या टॉपिकमध्ये आपल्याला टेन्स हा उपयोगी पडणार आहे, ते इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण ते घेतलंय. याचे दिलेले जे फॉर्म्युले असतील ते तुम्ही ध्यानात ठेवा, कोणाकडे नसतील तर तुम्ही मला ते मागा, मी तुम्हाला ते फॉर्म्युले देईल. उद्या आपण पेपर पॅटर्न, आपला 10वीचा बोर्ड पेपर पॅटर्न कसा असतो ते पाहू आणि त्यानंतर पुढचा टॉपिक वाटल्यास तुम्हाला कमेंटमध्ये कळवायचं असेल की सर आपण आता कोणता टॉपिक घ्यायचा, तर तुम्ही मला त्या कमेंटमध्ये कळवा की व्हॉट्सअपवरती कळवा की आपण आता पुढं कोणता टॉपिक घ्यायचा. जो तुम्हाला अवघड वाटत असेल, म्हणजे अवघड काहीच नाही ग्रामरमध्ये, पण तरी तुम्हाला किचकट वाटत असेल तर त्या टॉपिकचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा, आपण यानंतर तो पाहू. माझा नंबर इथं देतो मी 2. तर जरूर याच्यावरती प्रतिक्रिया कळवा आणि टेन्स विषयी आणखीन जर काही कळालं नसेल, कारण यातही थोडं जम्बलिंग होईल, तर ते कळालं नसेल तर ते मला विचारा.